तर आता मात्र समयाला सुरुवात होईल. तर कालपासून ज्यांचा एक मधुर आवाज आपण ऐकतोय, एक अतिशय सुरेख मराठी समालोचक माझे मित्र निशांत पाटील सज्ज होताना या पहिल्या डावाचं धावतं वर्णन करण्यासाठी. यानंतर दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचे. मिस स्पोर्ट कवाड आणि बॉयप्रेम सुमित कुमार दिवे. ब्राह्मणदेव भाटाले संघ आपण शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण होणं गरजेचं असेल. लक्षात ठेवा, दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका. दरम्यान आपण पाहतोय एका बाजूला ब्राह्मणदेव भाटाले संघ विरुद्ध जयदुर्गा सुरे बी या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना. यानंतर होणारा सामना जय हनुमान गोवे विरुद्ध निर्वेद 11 अंजूर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना असेल जय हनुमान गोवे आणि निर्वेद 11 अंजूर. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉच बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान चालू असणारा सामना आपण पाहतोय ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध जयदुर्गा सुरई बी या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना पाहतोय. मित्रांनो आपण पाहतोय RD4440 चषक 2021 भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोण या मैदानावर आपण पाहतोय. शिरोबा बी कोण यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज केलेली स्पर्धा. अर्थात आपण पाहतोय विजयदादा म्हात्रे विद्यमान पंचायत समिती सदस्य याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. ब्राह्मणदेव भाटाले संघ आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचंय आणि पंचांना देखील विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. आजच्या दिवसातील आपण हा एकंदरीत पाहतोय तिसरा सामना पाहतोय जय दुर्गा सुरई बी विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघामध्ये. गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडला पियुष असेल. पहिला चेंडू पियुषने भिरकावून दिलाय. चेंडू जातोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी जातोय. काय जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवर पियुषच्या बॅट मधून आलाय. मोर द विकेट पियुष साडी. यावेळेस वेगवान पद्धती चेंडू आता कव्हरच्या डोक्यावरून क्लास कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. जबरदस्त फटका. चेंडू मत फरार सीमा रेषा पार. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार पियुषच्या बॅट मधून आलाय. फलंदाजी करतोय पियुष हा फलंदाज. लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बाट मधून आलेत. पंकज माली या गोलंदाजावर आक्रमण केलंय या महत्वपूर्ण षटकामध्ये. पंकज माली राईट मोर द विकेट. पियुष साडी कोलवटामध्ये चेंडू होते. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे आणि यावेळेस मात्र कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि पियुष बॅक टू द पेविलियन. पहिला हादरा बसलाय जयदुर्गा सुरेबी संघाला. वावरलाय आणि यावेळेस मात्र परतावं लागेल पियुष या फलंदाजाला. पंकज मालीला मात्र या ठिकाणी फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त झाले. पंकज माली मात्र पाहिलं आपण रबरवर स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. या खेळाडूनं अष्टपैलू कामगिरी केली होती. पंकज माली ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकत असताना आपल्या टीम साठी एक महत्त्वपूर्ण खडी बाद केलाय.
पियुष या फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. यावेळेस वेद खेळण्यासाठी सज्ज. स्विंग अँड मिस. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू वेद मात्र घेतलाय यष्टीरक्षकाचा. यावेळेस लाईन सुरेख आहे. अप्रतिम लाईन हाताळतोय. कारण तुमच्याकडे लाईन लेंथ खूप छान चांगली असणं गरजेचं होतं. सुरुवातीला दिशाहीन पद्धतीने चेंडू हाताळले होते. जरूर खराब गोलंदाजी झाली, परंतु आता चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय पंकज माली हा गोलंदाज. पंकज माली राईट आर्म ओव्हर द विकेट वेद साठी. यावेळेस मध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक आहे. काय जबरदस्त झेल घेतलाय आणि वेद हा फलंदाज देखील बॅक टू द पेव्हिलियन. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 चौकार जरूर आले. त्यानंतर पियुषला बाद गेलाय आणि आता मात्र वेद हा फलंदाज देखील बाद झालाय. एक चांगली सुरुवात करून देतोय पंकज. आता मात्र आपल्या टीमचा आडी. पियुषने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, आक्रमकता दाखवली होती, परंतु एक खराब फटका खेळत असताना तो बाद झाला होता. दरम्यान पियुष नंतर वेद देखील बाद झालाय. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोरख आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल गोरख हा फलंदाज आणि सागर. पंकज माली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट रिझर्व्ह मध्ये चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अप्रतिम बॉडी लँग्वेज पाहायला मिळते ब्राह्मणदेव भाटाले संघाची. कारण सकारात्मक रीतीने या ठिकाणी क्रिकेट खेळताना पाहिलं. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले. त्यानंतर कमालीचं प्रदर्शन केले पंकज मालीनं. खूप जास्त चांगल्या पद्धतीने कमबॅक केले आपल्या टीमसाठी. पलकार धावा झाले त्या 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरोई बी संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 9 धावा. तर असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येतील का. ज्या पद्धतीने पियुषनं सुरुवात केली होती, खणखणीत 2 चौकार त्याच्या बाटमधून आले होते. एक चांगला प्रकारे खेळ करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु एक मिस टाइम फटका आणि पियुष बाद झाला. त्यानंतर वेद देखील बाद झाला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते गोरख आणि सागर या 2 फलंदाजांना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. मित्रांनो, आपण पाहतोय RD444 चषक 2021 भव्य दिव्याचं आयोजन चिरोवा बी कोण संघाच्या माध्यमातून ऑर्गनाइज केलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोण या मैदानावर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अविनाश आलाय, परंतु स्ट्राईक एंडला मला तर वाटते गोरख असेल. गोरख आणि सागर ही महत्वपूर्ण जोडी जयदुर्गा सुरोई बी संघाची. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि प्रत्येक स्पर्धेसाठी प्रेक्षक मायबाप मात्र केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकांशिवाय कोणती स्पर्धा कंप्लीट होत नाहीये. कारण तुम्ही कितीही चांगलं ऑर्गनाइज करा, परंतु प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं हे देखील खूप मोठी गोष्ट असते. आणि या स्पर्धेला सातत्यानं पहिल्या दिवसापासून अल्लोट प्रेक्षकांची गर्दी पाहिली आहे आणि अतिथींची मांदियाल देखील आपण पाहिली आहे या स्पर्धेसाठी. ते जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय. चिरवा बी कोण या संघाच्या माध्यमातून ऑर्गनाइज केलेली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोणच्या मैदानावर. तर षटक क्रमांक 2 अविनाश आलाय. ब्राह्मणदेव भाटाले संघ मित्रांनो वेळ कमी खर्च करा. खूप जास्त वेळ खर्च करत आहात. आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना देण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जाते. तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज अविनाश. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला असेल गोरख हा फलंदाज. वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि यावेळेस मात्र गोरख हा फलंदाज देखील बाद झालाय. तिसरा हादरा बसलाय जय दुर्गा सुरई बी संघाला.
केलंय आणि काय लाजवाब झेल घेतलाय आणि असं झेल घेणं नक्कीच कठीण असतं यष्टीरक्षकाला देखील, कारण आपल्या उलट्या दिशेने धावून घेणं झेल नक्कीच कठीण असतं आणि ज्या पद्धतीने एफर्ट्स लावलाय, कमालीचा एफर्ट्स लावला आणि फलंदाज गोरख याला बाद केलंय अविनाश या गोलंदाजानं. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला सागर हा फलंदाज असेल. पूर्णपणे जबाबदारी असेल सागर आणि फलंदाज विशाल या दोन फलंदाजांवर सुरई संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. बिगिट फटका, मोठा फटका काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरतून जातोय. सरळ 7 धावांसाठी सुरेख फटका सागरच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका आलाय सागरच्या बॅट मधून. पहिला चेंडू फेस करत असताना संघ अडचणीत सापडला होता आणि असा फटका येणं गरजेचं होतं टीम सुरेसाठी आणि तो सागरच्या बॅट मधून आलाय फटका. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. कारण प्रमुख खेळाडू मात्र बाद झाले होते. सुरुवातीचे 3 फलंदाज आपण बघितलं, मधल्या फळीमध्ये खेळत असताना सागर आणि विशाल या 2 फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. कारण 4 षटकांचा सामना आहे. ब्राह्मणदेव भाटाले संघासमोर खेळत असताना जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं असेल टीम सुरईसाठी. कारण ब्राह्मणदेव भाटाले संघ चांगली फलंदाजी असणारा संघ ओळखला जातो. एक अष्टपैलू संघ म्हणून नक्कीच या संघाचं नाव घेतलं जातं आणि या संघासमोर खेळत असताना चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारावी लागेल टीम सुरईला. अविनाश हो चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, वैविध्यपूर्ण विविधता फटका फसलाय आणि यावेळेस मात्र सागरला देखील परतावं लागेल. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली आहे अविनाश या गोलंदाजानं. पद्धतीने हाताळला होता अविनाश आणि यावेळेस मात्र चेंडूपेस फिंगर रोल केले होते. वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली या चेंडूवर. पहिला आपण तयार नव्हता फलंदाज सागर या शॉटसाठी, उशीर आला होता या फटक्यावर आणि पाहिलं आपण प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि स्वतः गोलंदाज मात्र चेंडू खाली आणि काय जबरदस्त झेल घेतलाय अविनाश या गोलंदाजानं. दरम्यान नवीन फलंदाज मोनिश आलाय आणि स्ट्राईक एंडला मात्र विशाल असेल. पुन्हा एकदा अविनाश आपल्या षटकासाठी पुढील चेंडू. हो जबरदस्त चेंडू होता परंतु शरीरापासून दूर ठेवला. लाईन खराब होती, लाईन सुधारावी लागेल. या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर पडली. फलकावर धावा झाले ते आता मात्र 16 धावा. लाईन सुधारावी लागेल अविनाशाला कारण शरीरापासून चेंडू दूर ठेवला तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांनी देखील स्वैर मारा इशारा केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश राईट मोर द विकेट विशालसाठी. याही वेळेला दिशाहीन चेंडू टाकतोय. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन कारण मागच्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश प्राप्त झाला होता. आत्मविश्वास धुणावायला असायला पाहिजे होता पण यावेळेस मात्र स्वैर मारा होताना दिसतोय सातत्यानं अविनाशाच्या माध्यमातून. आणि नक्कीच गोलंदाज मात्र नक्कीच वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्याचा जरूर प्रयत्न करतोय परंतु दिशाहीन चेंडू वेगापेक्षा तुमच्याकडे अचूक टप्पा आणि दिशा योग्य असणं गरजेचं असतं गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा अविनाश आपल्या षटकातील पुढील चेंडू. ओहो यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर झाला. या ठिकाणी कॉलिंग खराब आहे परंतु एक धाव कंप्लीट. या ठिकाणी कॉलिंग खराब झाली होती या 2 खेळाडूमध्ये परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अविनाश. स्ट्राईक एंडला मोनिश असेल. मधल्या फलीतला फलंदाज आपण पाहते मोनिश आला. मोनिश आणि विशाल एक महत्वपूर्ण जोडी सुरेश संघाची.
चंद फेसगातीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले. ही कला अवगत आहे. हे काय जबरदस्त कला अवगत आहे या गोलंदाजाला. कारण तुम्ही गोलंदाजी करत असताना तुम्हाला व्हॅरिएशन येणं खूप गरजेचं असतं. वैविध्यपूर्ण विविधता नटलेले चेंडू तुम्हाला टाकणं खूप गरजेचं असतं आणि सातत्यानं लिहिल्या पद्धतीनं अशा प्रकारे चेंडू टाकतोय फिंगर रोल करून हा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी इम्प्रेस केले. आता मात्र गोलंदाज अविनाश यानं. पुन्हा एकदा अविनाश. उलटा चेंडू होता. यावेळेस मात्र पंचांनी बीमर चेंडू असा इशारा केलाय. नो बॉलचा इशारा केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तर या चेंडूवर मला वाटते 1+2 अशा 3 धावा मिळतील. कारण शरीरभेदी चेंडू केला होता. शरीरभेदी आणि पंच लगेचच इशारा देतील का मित्रा तू पुन्हा अशा प्रकारे चेंडूचा टाकलास तर तुला मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी टाकू शकणार नाहीये. तुझ्या गोलंदाजीवर बंदी येईल असं देखील पंच ताकीद करतात गोलंदाज अविनाश याला. कारण बीमर चेंडू टाकलाय आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अविनाश. यावेळेस मात्र बीमर चेंडू सातत्याने दुसरा शरीरभेदी चेंडू अविनाशाने टाकलाय आणि पंच नक्कीच या गोलंदाजाला बंदी करतील. कारण 2 सातत्याने तुम्ही शरीरभेदी चेंडू टाकू शकत नाहीये एका षटकामध्ये. कारण भीमर चेंडू सातत्याने या षटकामध्ये 2 टाकले अविनाश यानं. सुरुवातीला अविनाशनं खरंच इम्प्रेस केलं होतं परंतु सातत्याने 2 भीमर चेंडू टाकले शरीरबेंदू चेंडू टाकले. पंचाने लगेच त्याच्या गोलंदाजीवर दंड दिलाय आणि त्याच्या गोलंदाजीवर बंदी टाकण्यात आली आहे या मॅच मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सलग 2 भीमर चेंडू हाताळतोय. फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी होता या षटकामध्ये. 5 चेंडू टाकून झाले होते. खराब गोलंदाजी केली आहे अविनाश या गोलंदाजानं. सुरुवातीला मला खरंच इम्प्रेस केलं होतं या गोलंदाजानं परंतु भीमर चेंडू सातत्यानं टाकले आणि लगेच भूदंड भोगावा लागतो या गोलंदाजाला. फलकावर धावा झालेत त्या 23 धावा टीम सुरई संघाच्या या मॅच मध्ये. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना आता मध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुरई संघासाठी. नक्कीच अविनाशची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी भूषण आलाय. ओहो जबरदस्त चेंडू अनपेक्षितपणे उचली देखील होती. या चेंडूमध्ये वेग होता अनपेक्षितपणे उचली होती. योग्य टप्पा होता आणि लाईन देखील खूप छान होती. खूप छान पद्धतीने चेंडू हाताळलाय भूषण यानं. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरई बी संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 23 धावा. कारण पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण पंकजाने इम्प्रेस केलं होतं. 9 धावा खर्च केल्या परंतु षटक क्रमांक दुसरा टाकत असताना अविनाश याने खराब गोलंदाजी केली. सातत्याने 2 शरीरभेदी चेंडू फेकले होते. भीमर चेंडू फेकले होते. त्यानंतर त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आपण पाहिला भूषण आला होता आणि ओव्हर कंप्लीट केले. तब्बल 14 धावा खर्च झाले त्या षटकामध्ये आणि 2 गडी देखील बाद झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या होणं गरजेचं असेल टीम सुरईसाठी. कारण ब्राह्मणदेव भाटाले संघ एक चांगला संघ आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर सातत्याने या संघाचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय. या संघाच्या समोर जास्तीत जास्त धावा होणं हे देखील गरजेचं असेल. तर षटक क्रमांक 30 भावेश आलाय. समालोचन कक्षाच्या एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज भावेश. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत मोनिश. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं RD4440 चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतात सुरू असणारा सामना. एका बाजूला ब्राह्मणदेव भाटाले संघ एका बाजूला जयदुर्गा सुरई बी संघ. या 2 संघामध्ये चालू असलेली लढत. काय जबरदस्त सामना. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट मोनिश साठी. वेगवान चेंडू होता तितक्याच वेगाने मारण्याचा प्रयत्न झालाय. शफल क्रॉस झाले होते. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय. पडल्यानंतर चेंडूने वेध मात्र घेतलाय वेष्टीरक्षकाचा. काय कमालीचा चेंडू हाताळलाय. लाज जवाब चेंडूची हाताळणी केली आहे भावेश या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर इम्प्रेस केलंय कारण ज्या वेगवान पद्धतीने भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवर आणि वेगाने बीट केलाय फलंदाज मोनिश याला. पुन्हा एकदा भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट मोनिश साठी. यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून चेंडूची फेकी करतील. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर.
तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय भावेश. हा गोलंदाज अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग पाहायला मिळाला. लाईन देखील खूप छान आहे. लेन देखील खूप चांगली मेंटेन केली आहे आतापर्यंत. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना या गोलंदाजानं तर स्ट्राईक एंडला विष आला असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. नो मॅन लँडमध्ये चेंडू पडेल का? स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाज विशाल यानं. कारण जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ॲलिमिनेशन झालं नाही. प्रॉपर टायमिंग साधलं नव्हतं. चेंडू हवेत वावरला होता. नो मॅन लँडमध्ये चेंडू पडला होता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट विशालच्या माध्यमातून. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. यानंतर होणारा सामना जय हनुमान गोवे विरुद्ध निर्वेदी 11 अंजूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेचच आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपल्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. भावेश राईट मोर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून शतरक्षक येतील आणि काय जबरदस्त झेल घेतलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. जरूर प्रयत्न झाला होता. डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक होते. काय जबरदस्त झेल घेतले आणि फलंदाज विशाल मात्र बाद झालाय. तर विशालने जरूर प्रयत्न केला होता. मोठे फटके मारणं गरजेचं होतं टीम सुरईला या मॅच मध्ये, परंतु कुठेतरी भावेशची गोलंदाजी कमालीचं प्रदर्शन करतोय भावेश या षटकामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये पंकज मालीनं इम्प्रेस केलं होतं. 9 धावा खर्च केल्या. दुसरा षटक टाकत असताना अविनाश थोडासा मागडा ठरला होता. तब्बल 14 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. परंतु षटक क्रमांक तिसरं टाकत असताना काय जबाबदारीनं काय कमालीची गोलंदाजी करतोय भावेश हा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रोनित आलाय. रोनित आणि मोनिश हे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 फलंदाजांना आता मात्र येणाऱ्या काही चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. यानंतर होणारा सामना निर्वेदी 11 अंजूर विरुद्ध जय हनुमान गोवे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. जय हनुमान गोवे संघ आणि निर्वेदी 11 अंजूरचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार भावेश. यावेळी चांगला फटका आहे, परंतु डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आहे. काय जबरदस्त शतरक्षण केलंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. फटका चांगला होता, परंतु प्लेसमेंट खराब होती. गॅपमध्ये चेंडू जायला हवा होता, कारण किती अतिशय वेगवान पद्धतीचा फटका होता, परंतु प्लेसमेंट खराब राहिली होती. प्लेसमेंट चांगली होणं गरजेचं असेल. तुम्हाला गॅप शोधणं गरजेचं असेल, कारण तुम्ही ज्या पद्धतीने ज्या मैदानामध्ये खेळताय त्या मैदानामध्ये गॅप शोधणं खूप जास्त गरजेचं असेल. इथे मात्र ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय भावेशनं. भावेशच्या या गोलंदाजीवर वेग पाहायला मिळाला, अचूक टप्पा पाहायला मिळाला. लाईन खूप छान होती. दिशाहीन चेंडू मात्र मिळाली नाही आहेत या षटकामध्ये पाहायला. काय जबरदस्त लाईन लेग मेंटेन केली होती. त्रिकोणमिती साधली होती भावेशच्या गोलंदाजानं. नक्कीच लहानपणी आपण शाळेत असताना साइन कॉस थीटा या त्रिकोणमिती आपल्याला शिकवली गेली होती शाळेमध्ये, परंतु क्रिकेटच्या मैदानावर अचूक लाईन, अचूक टप्पा आणि अचूक वेग ही त्रिकोणमिती मित्रांनो गोलंदाजाला अवगत असणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि ती त्रिकोणमिती गोलंदाज भावेश यानं या षटकामध्ये हाताळली होती. एक जबरदस्त गोलंदाजी केली, खूप जास्त इम्प्रेस केले. या षटकामध्ये मित्रमने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण मोनिस विशाल सारखा एक फलंदाज बाद केलाय भावेश या गोलंदाजानं. दरम्यान स्लॉगवरचं षटक असेल. यावेळेस मात्र जबाबदारी दिले गोलंदाज. आपण पाहतोय कोणावर विश्वास दाखवलाय टीम भरोडीनं, भाटालेनं. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. जितू आलाय, जितू माली. स्लॉगवरचं षटक टाकत असताना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जय दुर्गा सुरई 20 संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 27 धावा. 27 धावा फलकावर झाले. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल टीम सुरईसाठी. जितू माली अकोट्यापादा चेंडू. यावेळी चेंडूला हुक केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. काय लांबच लांब लचक षटकार फलंदाज मोनिशच्या बाट मधून आलाय.
मार रेषा पार 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटका सजवलाय मोनीच्या फलंदाजानं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्विंग अँड मिस, वेध घेतो यष्टीरक्षकाचा. यावेळेस मात्र लाईन खूप छान आहे, लेन देखील खूप छान आहे. यावेळेस मात्र या फलंदाजाचा टाच ओळखला होता. या गोलंदाजानं आपण पाहतोय गोलंदाज जितू माली पहिल्या चेंडूवर नक्की षटकार आलाय, परंतु तदनंतर एक चांगला निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय जितू माली हा गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट मोनीसाठी. पुलटा चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न झालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाते. शतरक्षक थोडासा फंबल झालाय आणि शतरक्षकाला भेदून चेंडू जातोय. सी मार रेषा पार 4 धावांचा आडी. सुरेख फटका. जाऊन पोचली आहे 37 या आकड्यावर. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय मोनीश हा फलंदाज जितू माली. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे, चांगले शतरक्षक केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद झालाय. कॉलिंग खराब राहिली होती. यावेळेस या चेंडूवर स्ट्राईक घेण्याचा मोनिशाचा जरूर प्रयत्न झाला होता आणि फलंदाज रोनित धावबादच्या स्वरूपात बाद झालाय. जसं शतरक्षण केलंय आणि चेंडूची फेकी देखील खूप छान पद्धतीने केली होती आणि फलंदाज रोनित याला बाद केलाय. या चेंडूवर चांगल्या प्रकारे फिल्डिंग आपण पाहायला मिळाली ब्राह्मणदेव भाटाले संघाची, परंतु या ओव्हरमध्ये स्वेअरलेगच्या रिझनमध्ये एक चौकार देखील गेला होता खराब शतरक्षण झाल्यानंतर. परंतु यावेळेस मात्र मोनीश चांगली फलंदाजी करतोय टीम सुरेसाठी. फलकावर धावा झाले त्या 38 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय जितू माली राईट अप ओव्हर द विकेट मोनीसाठी. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शतरक्षक येतोय त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि मोनीशला मात्र आता परतावं लागेल. पडत आहेत सुरे बी संघाचे आपण पाहिलं तर, कारण मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. ॲलिमिनेशन झालं नव्हतं आणि मोनीश देखील बाद झाला होता. जितू माली राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार आणि चौकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली आहे. आहे आणि टॉस करणार आहे एक लोकप्रिय खेळाडू गावचा. त्यांनी ग्रामीण नव्हे तर अख्ख्या तालुक्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीची ओळख होती. राज म्हणजेच बावल्या आपल्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. राज बावल्या आपण यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी निश्चित आपला काळ गाजवत आहे तो म्हणजे राज, कोणगावचा लोकप्रिय सर्वात चांगला खेळाडू. बावले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे पाहू शकता आपण, राज म्हणजेच बावल्या टॉस बॉक्समध्ये येताना खूप मोठं नाव आहे तालुका क्रिकेटमध्ये. सातत्याने आपण त्यांना पाहतोय. एक भन्नाट वेगवान गोलंदाजी करणारा राज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अंदाज अपना अपना आज तो बाती अलग है, ये तो कोणगाव के बावल्या है.
दुसऱ्या फेरीतला पहिला सामना टाळ्याने जोरदार स्वागत आहे त्यांचे जे सहकारी आहेत. क्या बात आहे, खूप मोठं प्रेम आहे. वेलकम बावल्या, स्वागत आहे आपलं. हा कॉईन आहे. दुसऱ्या फेरीतला सामना अंजूर विपक्ष गोवे. छापा अशी मागणी आहे. छापा येतोय आणि बावल्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. महत्त्वपूर्ण कॉल मात्र जिंकलेला आहे जनमन गोवे संघाने. दुसऱ्या फेरीतला सामना आहे, दुपारचं सत्र आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर जर विचार केला आपण रोहन, या मैदानावर मी उल्लेख केला होता की त्याचा परफॉर्मन्स जर पाहिलं या मैदानावर खूप अतिशय अप्रतिम असतो आणि पहिल्या सामन्यात काय 4 क्लास शॉट खेळले. या संघाला क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पहिला सामना खूप एक रंगतदार झाला, त्यामध्ये सहज विजय संपादन केला. दुसरा सामना आणि इथे एक टफ फाईट पाहायला मिळेल का? हो नक्कीच. जो पहिला संघ खेळला होता तो संघ कायम असेल की या अतिशय महत्त्वामध्ये एखादा फेरबदल पाहायला मिळेल? सिच्युएशननुसार करण्यात येईल. ऑल दी बेस्ट. माझ्यासोबत नो डाऊट ओळख द्यायची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय कधी कधी BTC लाईव्हच्या माध्यमातून त्याचे प्रोप्रायटर आहेत आणि निर्वेद 11 संघाचे संगणक अंजूरचे. रोहन, स्वागत आहे आपलं. नाणेफेक महत्त्वपूर्ण होती का? हो. जर नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. पण इथं मात्र फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाची ताकद खास फलंदाजी आहे. पहिल्या सामन्यात एक मोठं डोंगर उभा केला होता. तर 4 षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या वरती. तुझ्या व्यतिरिक्त जर फलंदाजी पहिली आपण थोडीशी बाजू कमी आहे, पण गोलंदाजी खूप छान आहे. अक्षय असो, तू असो, त्यानंतर मात्र राहुल, हे चांगले गोलंदाज आहे तुझ्याकडे. तर एक सामना टफ फाईट पाहायला मिळेल. हो 100%. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा रोहन. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल पाहिला आपण गोळे संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि त्याने सांगितलं अंजूर संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट फलंदाजी करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. अनेक अनेक धन्यवाद निशांत पाटील. तर सामन्याला सुरुवात होते. जे टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे पाहतोय आपण. 39 धावाचं आव्हान आहे ब्राह्मणदेव भाटाळे या संघासमोर आणि स्वीकारण्यासाठी सलामी जोडी. पहिला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. मिड ऑफला चान्स होता, मात्र चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. कोण बोलतो दादा? आवाज तो ओळखून नाही यायला. तर इथं मात्र निश्चित पाहतोय की पहिला फलंदाज बाद होते कीर्ती कुमार. तर 39 धावाचं टार्गेट आहे आणि ते स्वीकारताना पहिल्या चेंडूवर मात्र जीवनदान मिळालं होतं. बराच वेळ चेंडू हवेत होता.
दोन्ही संघासाठी ब्लास्टर ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे दीपेश माळी यांच्याकडून या दोन्ही संघाला शुभेच्छा देत खूप खूप धन्यवाद दीपू. ब्लास्टर ऑफ भिवंडी दीपेश माळी आणि या आयोजनाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्यासपाता टर्न केल्या चेंडूला पाहतोय स्कोलेक पंचायत पाठीमागा चेंडू जातोय अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या जर पहिले आपण 5 सज्ज होतोय गोलंदाज. याच पात्रात जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये आणि निर्धाव चांगली गोलंदाजी पाहतोय आपण विशालच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे झेल उडाला होता मिड ऑफवर आणि तिथं मात्र कन्व्हर्ट करता आला नव्हता पण त्यानंतर मात्र लगेच वापसी करतोय विकेट प्राप्त करतोय आणि सामना सुद्धा एक निश्चित खास पंकज माळीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत ब्लास्टर ऑफ भिवंडी दीपेश दादा माळी यांच्या माध्यमातून आणि काय सुरेख फलातून फटका पाहतोय आपण. अडवण्यामध्ये यश आलंय पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय पंकज माळीसाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत ब्लास्टर ऑफ भिवंडी दीपेश माळी यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद दीपू. सामना जर पाहिला आपण हा सामना ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष जयदुर्गा सुरे बी अशी लढत आहे. 39 धावचं टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे आणि अजून मात्र संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सफल झालाय चांगला फटका उंच उंच पण हातात जाऊन विसावेल हा चेंडू आणि फलंदाज बाद. पंकज मात्र बाद होते. संघासाठी फक्त आणि फक्त 2 धावाचं योगदान दिलं आणि पाहतोय की एक चांगली सुरुवात इथं मात्र गोलंदाज विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र 2 विकेट सुरेख वापसी करताना इथं मात्र गोलंदाज विशाल. 39 धावाचं टार्गेट रोखताना पहिल्या षटकामध्ये चांगलं मारा पाहायला मिळालं. 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विशाल. यानंतर जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला तो पहिला सामना असेल. नाणेफेकीचा कॉल पाहिला आपण जर्मन गोळी संघाच्या बाजूने गेले आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि निमंत्रण दिलं फलंदाजी करण्यासाठी निर्वेद 11 अंजूर संघाला. अतिशय चांगलं स्वच्छ वातावरण पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोंडगावच्या या ऐतिहासिक मैदानावर. RD 4440 चषक 2021 तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला दुपारचा सत्र पाहतोय आपण आणि पहिला सामना दुपारच्या सत्रातला दुसऱ्या फेरीतला यानंतर तो सामना रंगेल. हर्षल मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम आणि बावल्या ये देखिए स्वीकार के साथ काफी अच्छी तरह से एंजॉय करते इस ट्रॉफी को. रात की कहानी ही अलग है अंदाज अपना अपना. नहीं वो बात हम नहीं बता सकते हैं लेकिन है खिलाड़ी बहुत ही बड़े और दिल के भी अच्छे हैं. अगदी बरोबर. कोंडगाव बिग बॅस लीग आपण कमिंग सून पाहणार आहोत आणि अख्खा कोंडगाव खेळेगा. तर अजून चेंडू द्यायचा आहे. एकोणचाळीस धावचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं गेलं पाहतोय आपण विशालच्या माध्यमातून. जयदुर्गा सुरे बी आणि ब्राह्मणदेव भाटाळे अशी ही आपण लढत पाहतोय. पंकज माळी यांनी मात्र निराश केलं. षटकार खिचण्याच्या नादामध्ये मिडविकेट क्षेत्राकडे जेल देऊन वापस येतोय.
स्थिती नाजूक आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघाची, कारण की फक्त आणि फक्त 39 धावचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 20 चेलांचा तिकट मारा पाहायला मिळालं, फक्त 7 धावा खर्च करतोय आणि जर विचार केला आपण 2 गडी बाद करतोय. सामन्याला सुरुवात होताना परत पाहतोय आपण वेपी डायजवर चेरोबा बी संघाचे खेळाडू, इथं मात्र स्वीकार, त्याच्यासोबत निलेश आणि एक लोकप्रिय खेळाडू कोणगावचा बावल्या. येड लावून ठेवलं त्यांनी कोणगावच्या पाठीराख्यांना. बावल्या का म्हणतात तर याचा पण सखोल अभ्यास करावा लागेल आणि बिग बॅश लीगमध्ये तो विवरण निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यासोबत हर्षल मात्रे हे सुद्धा व्यासपीठावर आपण त्यांना पाहू शकता. आज हर्षल मात्रे यांचा वाढदिवस आहे आणि असं वाटते की लाईव्हच्या माध्यमातून त्याचा आपण वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहोत. हर्षल, तुला सर्वप्रथम कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चल वेळ कमी घ्या आपण, सातत्याने मी विनंती करतोय. सुरई संघाचा संगणक आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आयुष्य येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. राईट आर्म ऑफ द विकेट एक युवा गोलंदाज. पहिला चेंडू उडवलाय पण टायमिंग व्यवस्थित करताना हवेत आहे. चांगलं झेल घेता येईल काय, आणि होय अतिशय अप्रतिम झेल. ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा 39 धावचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र खराब फलंदाजी पाहतोय आपण. एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल इथं मात्र ब्राह्मणदेव भाटाळे संघाला जर सामना जिंकायचा असेल. आघाडीचे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावफलकावर फक्त धावा आहेत त्या 7-3 बाद. नाजूक स्थिती ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. RD 444 ट्रॉफी 2021 तिसरा दिवस पाहतोय आपण. आयोजक चेरोबा स्पोर्ट कोणगाव बी संघाच्या माध्यमातून आणि या स्पर्धेची सर्व विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य विजयदादा मात्रे साहेब. अराउंड झाले एक डावी यष्टी गोल आणि अजून एक दे धक्का. भाटाळे संघाचा चौथा फलंदाज बाद. तशी नाजूक स्थिती पाहतोय आपण ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. खूप गंभीर स्थिती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 39 धावचं टार्गेट स्वीकारताना आपण कौतुक करावं लागेल जयदुर्गा सुरई बी संघाचे प्रत्येक गोलंदाज विशेलाने अतिशय चांगला मारा केला. आता मात्र आयुष इथं मात्र विकेट हट्टीवर येतोय एक जबरदस्त कामगिरी करताना. तर निश्चित सुस्वागतम आगमन होतोय आणि कोणगाव जर म्हटलं तर एक खूप महान व्यक्तिमत्व आणि आदर्श असे सन्माननीय भूषण भगत साहेब म्हणजे सर्वांचे लाडके गोट्या दादांचं आगमन होताना आपण पाहतोय. आणि मी दादांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि एक दिलदार राजा म्हणून ज्या व्यक्तिमत्वाचा मी उल्लेख करतोय कोणगावमध्ये असे भूषण भगत साहेबांचं आगमन. विनंती असेल आयोजकाच्या माध्यमातून की आपण इथं मात्र व्यासपीठावर यायचंय. यश पात्र हवेत आहे. हॅट्रिक पूर्ण होईल काय, पायाचे दुरून क्षेत्ररक्षक पण दूर चेंडू राहिलाय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 9-4 बाद. अजून सामना जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता असेल. इथून संघर्ष करावा लागेल. चेंडूचा जर विचार केला आपण अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना संपला नाहीये. 1 किंवा 2 मोठे फटके जर आले तर सामन्याचा निकाल निश्चित ब्राह्मणदेव भाटाला संघाकडे लागू शकतोय. पण 2 ते 3 मोठे फटके मारणार कोण, दीप की मात्र रोहित? खेळपट्टीवर जर पाहिलं आपण दीप आहे आणि रोहित ही जोडी आहे.
30 धावेची आवश्यकता आहे अजून सामना जिंकण्यासाठी ब्राह्मणदेव भाटाले या संघाला. अनिकेतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज आयुष, एक छोटा गोलंदाज. यावेळेस मात्र पाहतो की हा चेंडू परत टाकावा लागेल. उजयष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. विकी पाटील यांच्या माध्यमातून जर कुठल्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1000 रुपये आणि त्यामधून 50% आयोजकाच्या माध्यमातून कापल्या जाईल. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र कट करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण पोहोचू शकणार नाही. वाट पाहतोय चेंडूची शॉर्ट थर्ड मॅनला, तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 11. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण आयुष्यांचं. सामना निश्चित आपल्या संघासाठी फिरवताना पाहतोय या दुसऱ्या षटकाच्या खेळापर्यंत. फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर 4 बाद. अजून एक विकेट जर प्राप्त केला मात्र एक मजबूत स्थितीत जाईल सुरई संघ. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. वाईटचा इशारा ते पंच निखिलेश बजागे सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 12. स्वेर गोलंदाजी आतापर्यंत हाताळतो या षटकामध्ये. जर पाहिलं आपण पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी पाहिली आपण. लांबलचक षटक हाताळतोय गोलंदाज आयुष. धावसंख्या 12, 4 बाद. याच पात्र सुरेख फटका जातोय 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 मिड विकेटच्या वरतून निघून गेलाय उत्तुंग षटकार. आपण इथं मात्र दीपच्या बॅटमधून षटकारी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र पाहतोय आपण 18. आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये विकेट जरी 4 गेला असेल पण सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण इथं मात्र 21 धावेची आवश्यकता असेल. अजूनच सामना दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. यानंतर गोवे विपक्ष आपण अंजूर या संघाला पाहणार आहोत. दुसऱ्या पिचला तो पहिला सामना असेल आजच्या दिवसातला. चेरोबा स्टँड मध्ये पाहतोय पॅक क्राऊड आहे. त्यानंतर गावदेवी स्टँड लोकप्रिय स्टँड आहे या मैदानावर जर पाहिलं आपण. त्यानंतर मात्र वेताळदेव स्टँड म्हणजेच गोवा संघाचे पाठीराख्याने संघ आहे त्या स्टँडमध्ये. आणि वेबी डायव्हर पाहू शकता आपण आजच्या दिवसातला फोकस व्यक्तिमत्व बावल्या इज द ग्रेट. तर गोलंदाज सज्ज होतोय आयुष. खूप मोठा लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय फलंदाज दीप यांनी आणि दीपकडे क्षमता आहे. अजून एक चाललंय 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 दूर असा निघून गेलाय षटकार. पण 24 आता मात्र 12 चिन्हाणी फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आणि 2 मोठे फटके मी उल्लेख केला होता की कोण मारेल आणि दीप सांगतो की पवार मी मारणार आहे आणि मारून दाखवले. अतिशय चांगली फलंदाजी पाहतोय आपण. आता मात्र पूर्णपणे ब्राह्मणदेव भाटाले संघाचं वर्चस्व पाहतोय आपण या सामन्यावर पकड मजबूत करताना. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार ठोकल्या गेले फलंदाज दीपच्या माध्यमातून. सामना आता मात्र एकतर्फी पाहतोय आपण. विकेट जरी 4 गेले असतील पण योगान भोईर म्हणतात ना मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेटला जास्त फारसं महत्त्व देता येत नाहीये. धावा किती गेल्या याला महत्त्व असते. त्याच प्रकारे पाहिला आपण आघाडीचे 4 फलंदाज जरी बाद झाले असेल पण क्रमांक 5 आणि 6 वर जो फलंदाज आहे दीप आणि रोहितमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. चला आपण वेळ कमी घ्या. सुरई संघाचा संघ नाही का. चला आपण विनंती आहे RD 444 ट्रॉफी 20-21 तिसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि शेवटच्या दिवसामध्ये खूप मोठे संघ आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जनमान खोणी, गावदेवी वेले, भावे स्थळे, कीमॅन ऑफ वेळे गावाचा
त्यानंतर विकी स्पोर्ट कोकसे नो डाऊट चेतन चेनूची बॅटिंग पाहायला विसरू नका. गुड बॉय केवणी दिवे हा पण संघ अतिशय उच्च कोटीचा आहे. आणि गावदेवी अंजूर सकाळी उल्लेख केला होता या संघाकडे खूप अजून तगडे खेळाडू आहेत. आणि येणारा बोरपाडा बिंदास लसण्यासारखा बिंदास फटकेबाजी करणारा अतिशय चांगला महान फलंदाज षटकार किंग खऱ्या अर्थाने ग्रामीणमध्ये त्याची ओळख आहे. त्यानंतर मात्र जाणता राजा खारबाव मयूर अँड कंपनी आणि त्यानंतर मात्र स्वीकार निलेश. पहिल्या सामन्यात आपण त्यांना उद्या पाहणार आहोत सकाळी. आणि त्यामध्ये आपण आयोजक विजयदादा म्हात्रे साहेबांना सुद्धा ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. याच पात्र हा फटका पाहतोय आपण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. मी डाऊनला चेंडू जातोय. एक धाव पुन्हा अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र पोहोचणार काय आणि सुरक्षित पोहोचतोय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. अतिशय छान चांगलं तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावा सहज पूर्ण. आता मात्र 11 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. पहिल्या 2 षटकापर्यंत पहिल्या षटकापर्यंत असं वाटलं होतं की दबावाखाली संघ आहे पण आयुष्या त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा वसूल केल्या. 2 विकेट सुद्धा प्राप्त केले पण धावा खूप जास्त खर्च केला. म्हणूनच सामना आपण हा पाहतोय की एकतर्फी होताना पाहतोय. जयदुर्गा सुरई या संघाने खूप छान काम केलं होतं. पहिल्या दिवशी आठवते सुरई एक्सप्रेसची फलंदाजी काय तुटून पडला होता आणि असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल पण त्यानंतर मात्र काय पलटून वार केलंय रानाळ संघाने. यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओ माय खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जर प्रयत्न केला असता तर हा खेळ कन्व्हर्ट केला असता त्यांनी पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात जवळपास या 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज. आणि या 3 धावांनी असं वाटतं की आता माझा सामना पूर्णपणे ब्राह्मणदेव भाटाला संघाकडे झोकलेला आहे. ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय आपण आणि ज्या प्रकारे इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहतोय जयदुर्गा सुरई बी संघाची. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली होती आणि कंजूस गोलंदाज झाली होती. त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले होते. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता आहे ब्राह्मणदेव भाटल या संघाला सामना जिंकण्यासाठी आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. सज्ज होते गोलंदाज यश. अजून यश मिळालं नाही आहे विकेटचं आणि यश संपादन करेल काय विकेट प्राप्त करेल काय. इथं मात्र ज्या क्षणी जर दीपचा विकेट आला तर सामन्यामध्ये वापसी करू शकतो हा संघ. 2 चेंडूमध्ये 2 षटकार घेतलेले आहेत. यास पात्र स्ट्रोक चेक करतोय फक्त पंच करतोय चेंडूला कव्हरमध्ये 1 धाव पूर्ण आणि अतिशय चांगला तालमेल परत पाहतोय. बघा मित्रांनो काय रनिंग द बिटिंग विकेट आहे खेळपट्टीमध्ये. जिथं 1 धाव दबाव टाकला आणि सहज दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज. दीप व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि आता मात्र हळूहळू ब्राह्मणदेव भाटाळ संघ विजयाकडे वाटचाल करताना. पंकज यांच्याकडे खूप अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. अपेक्षा पूर्ण करतोय तो ब्राह्मणदेव भाटाळ संघाचा दीप आणि रोहित. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत जर पाहिलं आपण फॉलो ऑफ विकेट जर पाहिलं आपण पहिला फलंदाज 4 वर आणि त्यानंतर मात्र 3 फलंदाज लागोपाठ 7 या धावसंख्येवर. त्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप पाहतोय. यास पात्र हा फटका चांगला आहे. मिड ऑफ आणि मिडऑन मधून फंबलिंग पाहायला मिळते आणि परत या 2 धावा काय चांगला तालमेल परत पाहायला मिळालं. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर सामना फिनिश करेल का इथं मात्र दीप. 6 धावेची आवश्यकता आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 33 पाहतोय आपण. सज्ज होताना यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता पण टायमिंग व्यवस्थित करता आली नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल मेडिकेट क्षेत्राकडे जोपर्यंत चेंडू येतोय थ्रो करतोय. या एका धावेनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 34. सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळणार होती पण तसं काही घडलं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं की अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगणार पण दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठ्या फटक्यांनी सामना फिरवलाय भाटाल्या संघाकडे तो म्हणजे दीप यांनी. डावखुरा फलंदाज रोहित सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. पंच डाव्याटीच्या बाहेरचा चेंडू परत हा चेंडू टाकावा लागेल. अजून सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 2
मोठ्या संघामध्ये पाहणार होता आपण अंजूर विपक्ष गोवे, निर्वेद 11 अंजूर आणि जय हनुमान गोवे सज्ज होताना. या स्पर्धा पुलचा फटका पाहतोय आपण. टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक होती पण टायमिंग व्यवस्थित नव्हती आणि तरी पण ह्या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. फक्त आणि फक्त इथून मात्र 2 धावीची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 2 धावीची आवश्यकता असेल. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि फक्त 2 धावा इथे मात्र विजय संपादन करण्यासाठी आपण पाहतोय ब्राह्मणदेव भाटाल या संघाला. खूप मोठी चर्चा रंगताना पाहतोय आपण व्यासपीठावर. स्वीकार आणि बावले यांच्यामध्ये. रेड कैप आणि ये गॉगल इनकी तो बात ही अलग है. जितनी भी सराहना कीजिए उतनी कम है बावलिया की. बड़े खिलाड़ी है, बड़े मैच के बड़े खिलाड़ी और बड़े स्टेज पर इस वक्त बैठे हुए नजर आ रहे हैं. स्वीकार के साथ कुछ पुरानी यादें रंगीन करते हुए बावल्या और स्वीकार की जोड़ी. तर इथे मात्र पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावीची आवश्यकता आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती आहे जयदुर्गा सुरे बी संघाला. यानंतर रोहन यांना परत आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर अक्षय आणि ऑल खेळाडू. ज्या प्रकारे पहिल्या सामन्याचा सामना ठरला होता अक्षय, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. याच पात्र आतल्या कडेला चेंडू लागून नॉनस्टॉप क्षेत्राकडे आणि याचबरोबर सामना जिंकलेला आहे ब्राह्मणदेव भाटाल या संघाने. एका लाईनने यायचं आहे जयदुर्गा सुरे बी संघाच्या संघाने एक आपण हस्त आंदोलन करायचं आहे. तर एका लाईननी ब्राह्मणदेव भाटाल संघाचा कर्णधार आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. खूप चांगला विजय साकारलाय. सामनावीर या सामन्यातला निश्चित